Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 2 बघत होतो ऑटोमोटिव्ह कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि हा चॅप्टर नंबर 2चा व्हिडिओचा पार्ट नंबर 2 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार ते कुठले कुठले आहेत बघा. तर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आणि क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम या ज्या दोन कंट्रोल सिस्टीम असणार आहेत त्या कशा वर्क होतात ते आपण स्टडी करणार आहे आणि त्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम तर बघा बेसिक डायग्राम कशी असणार आहे बघा. तर फर्स्ट वन असणार आहे ते इनपुट म्हणजे जे आउटपुट एन्व्हायरमेंट असेल तिथून सगळे इनपुट मिळणार आहेत. त्याच्यानंतर हा कंट्रोलर असणार आहे, तो कंट्रोलर त्या डेटावर प्रोसेस करणार आहे आणि प्रोसेस केलेला डेटा त्याच्यानंतर कुठं जाणार तर हा आउटपुटला जाणार आहे. तर ह्याला ओपन लूप कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. ही झाली तुमची ओपन लूप कंट्रोल सिस्टीमची बेसिक ब्लॉक डायग्राम. तर बघा इफ इन अ फिजिकल सिस्टीम देर इज नो ऑटोमॅटिक करेक्शन ऑफ द व्हेरिएशन इन इट आउटपुट इट इज कॉल्ड एज ओपन कंट्रोल लूप सिस्टीम. म्हणजे काय आउटपुटमध्ये व्हेरिएशन नसतील, जे आउटपुट तुमचे येणार ते डायरेक्टली डिस्प्ले होणार आहेत, व्हेरिएशन्स कुठल्या प्रकारचे होणार नाहीत, त्याला म्हणायचं ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. दॅट इज इन दिस टाइप ऑफ सिस्टीम सेन्सिंग ऑफ द ॲक्च्युअल आउटपुट अँड कम्पेअरिंग ऑफ दिस आउटपुट विथ द डिझायर्ड इनपुट डज नॉट टेक प्लेस. म्हणजे काय आउटपुट आणि इनपुट या दोघांचं कंपॅरिझन असणार आहे. म्हणजे जे इनपुट येणार त्याच्यावर डेटा प्रोसेस होणार, सगळा कंट्रोलिंग होणार आणि आउटपुट येणार. तर या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं काय नसणार आहे तर सेन्सिंग नसणार आहे इनपुट आणि आउटपुटमध्ये. द सिस्टीम ऑन इट्स ओन इज नॉट इन अ पोझिशन टू गिव्ह द डिझायर्ड आउटपुट अँड इट कॅनॉट टेक इन टू अकाउंट द डिस्टर्बन्सेस. ओके, म्हणजे जे डायरेक्टली आउटपुट येणार आहे तेच तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसणार आहे, त्याचा इनपुटशी काही संबंध नसणार आहे. इन दिस सिस्टीम द चेंजेस इन आउटपुट कॅन बी करेक्टेड ओनली बाय चेंजिंग द इनपुट मॅन्युअली. म्हणजे जर आउटपुटमध्ये आपल्याला चेंज करायचं असेल तर आपल्याला इनपुट मॅन्युअली चेंज करायला पाहिजे, तरच काय होणार आहे आउटपुटमध्ये चेंज होणार आहे. दिस सिस्टीम आर सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, स्टेबल अँड कॉस्ट चीप. म्हणजे काय सिस्टीम ही एकदम सिम्पल असणार आहे आणि चीपर असणार आहे. बट दिस सिस्टीम आर इनॲक्युरेट अँड अनरिलायबल. थोडीशी ॲक्युरेसी कमी असणार आहे या सिस्टीममध्ये आणि अनरिलायबल असणार आहे. मोर ओव्हर दिस सिस्टीम डू नॉट टेक अकाउंट ऑफ एक्सटर्नल डिस्टर्बन्सेस दॅट अफेक्ट द आउटपुट अँड दे डू नॉट इनिशिएटेड करेक्टिव्ह ॲक्शन ऑटोमॅटिकली. म्हणजे एक्सटर्नल एखादा काय तर ॲपिरन्स किंवा एक्सटर्नल डिस्टर्बन्स आला तर ही सिस्टीम त्याच्यामध्ये काय कुठल्या प्रकारचं कन्सिडरेशन करत नाही, त्यामुळे काय असणार आहे ही लेस ॲक्युरेट असणार आहे. एनी नॉन फीडबॅक कंट्रोल सिस्टीम कॅन बी कन्सिडर ॲज अ फीडबॅक कंट्रोल सिस्टीम इफ इट इज अंडर द सुपरविजन ऑफ someone. Okay, although open loop control system have economical components and are simple in design, they largely depend on a human judgment. म्हणजे ही काय असणार आहे एकदम सिस्टीम जी असणार आहे ती चीपर असणार आहे. एक्झाम्पल लेट अस कन्सिडर अ होम फर्नेस कंट्रोल सिस्टीम. म्हणजे होम फर्नेस कंट्रोल सिस्टीम असणार आहे ती बघा. दिस सिस्टीम मस्ट कंट्रोल द टेम्परेचर इन रूम कीपिंग इन कॉन्स्टंट. म्हणजे काय असणार आहे ती रूमचं टेम्परेचर काय करणार आहे कॉन्स्टंट करणार आहे. अँड ओपन लूप सिस्टीम युजली हॅज अ टायमर विच इन्स्ट्रक्ट द सिस्टीम टू स्विच ऑन द फर्नेस फॉर सम टाइम अँड देन स्विच इट ऑफ. म्हणजे काय असणार आहे बेसिक टायमर असणार आहे, तो टायमर काय करणार आहे त्या टायमिंग रेंजमध्ये किंवा त्या टेम्परेचर रेंजमध्ये ऑन आणि ऑफ होणार आहे. मॅक्झिमम टेम्परेचर झालं की ऑफ होणार, मिनिमम टेम्परेचर झालं की ऑन होणार किंवा वाईस वर्सा. ॲक्युरेसी कॅनॉट बी अचिव्ड ॲज द सिस्टीम डज नॉट स्विच ऑन ऑफ बेस्ड ऑन द रूम टेम्परेचर बट इट डज ॲज द प्रीसेट व्हॅल्यू ऑफ अ टाईम. म्हणजे काय रूम टेम्परेचर ह्याच्यामध्ये कन्सिडर केलं जाणार नाही, त्यामुळे काय असणार आहे ॲक्युरेसी ह्याच्यामध्ये कमी असणार. म्हणजे ओपन लूप सिस्टीममध्ये म्हणायचं झालं तर काय असणार आहे इनपुट आणि आउटपुट या दोघांचा एकमेकांशी संबंध नसणार आहे आणि काय असणार आहे ही सिस्टीम एकदम चीपर आहे, स्वस्त आहे. ह्याच्यामधले कॉम्पोनंट सगळे काय असणार आहे चिप्स असणार आहे, पण काय असणार आहे थोडीशी इनॲक्युरेट आणि अनरिलायबल टाईपची ही सिस्टीम असणार आहे. सेकंड वन आहे क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम. तर बघा इथं बेसिक तुम्हाला ब्लॉक डायग्राम दिसत असेल. हा ECU असणार आहे, ECU कडून डेटा इंजिनकडे जाणार आहे, देन कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, देन O2 सेन्सर. फक्त ह्याच्यामध्ये चेंज काय असणार आहे तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीममध्ये फीडबॅक असणार आहे. म्हणजे आउटपुट आणि इनपुट हा एकमेकांशी संबंधित असणार आहे. आउटपुट आणि इनपुट हे एकमेकांशी काय असतात तर कोरिलेटेड असतात. त्यामुळे काय असणार आहे तुम्हाला
ॲक्युरसी मॅक्झिमम मिळणार. तर बघा, कंट्रोल सिस्टीम इन विच द आउटपुट हॅज ॲन इफेक्ट ऑन द इनपुट क्वांटिटी in such a manner that the input quantity will adjust itself based on the output generated is called as a closed loop control system. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण इनपुट जी क्वांटिटी असणार आहे ती ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होते डिपेंडिंग अपॉन द आउटपुट. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम कॅन बी कन्वर्टेड इंटू क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम बाय प्रोव्हाइडिंग अ फीडबॅक. म्हणजे काय, फक्त फीडबॅक जर आपण प्रोव्हाइड केला तर ती काय होणार आहे, ओपन लूप कंट्रोल सिस्टीमचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीममध्ये होणार आहे. This feedback automatically makes the suitable changes in the output due to the external disturbance. In this way, closed loop control system is called as a automatic control system. म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये ऑटोमॅटिक कंट्रोल सगळे होते, त्यामुळे ह्याला काय म्हणतात, ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम पण असं म्हणतात. फिगर 2.4 shows the block diagram of closed loop control system in which feedback is taken from output and fed into input. ही बेसिक झाली तुमची ब्लॉक डायग्राम. ह्याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा काय असणार आहे, तर फीडबॅक प्रोव्हाइड केला जाणार आहे, त्यामुळे या सिस्टीमची काय असणार आहे, ॲक्युरसी इन्क्रीज होणार आहे आणि ही सिस्टीम मोर रिलायबल असणार आहे ॲज कम्पेअर टू ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन ओपन लूप कंट्रोल सिस्टीम अँड क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम. तर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम इज इनॲक्युरेट अँड अनरिलायबल. तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीममध्ये बघा, क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम इज हायली ॲक्युरेट अँड रिलायबल. ओके, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम थोडीशी इनॲक्युरेट असणार आहे, तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम ही मोर ॲक्युरेट असणार आहे. नेक्स्ट सेकंड वन आहे स्मॉलर बँडविड्थ, लार्जर बँडविड्थ. थर्ड वन आहे हायली अफेक्टेड बाय नॉन लिनियरिटीज, रिड्युस्ड इफेक्ट ऑन नॉन लिनियरिटीज. म्हणजे नॉन लिनियरिटीज ओपन कंट्रोल लूप सिस्टीमला हायली अफेक्ट करतात, तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीमला कमी अफेक्ट करतात. देन अब्सेन्स ऑफ फीडबॅक एलिमेंट, आणि क्लोज्ड लूप सिस्टीममध्ये फीडबॅक एलिमेंट इज प्रेझेंट. म्हणजे आउटपुटपासून इनपुटला फीडबॅक एलिमेंट जो असणार तो ओपन लूप कंट्रोल सिस्टीममध्ये अब्सेंट असणार आहे, तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीममध्ये तो फीडबॅक काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट आहे हायली सेन्सिटिव्ह टू द डिस्टर्बन्सेस. म्हणजे एखादा जर डिस्टर्बन्स आला तर ओपन लूप कंट्रोल सिस्टीम काय असणार आहे, हायली सेन्सिटिव्ह असणार आहे, तर क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम काय असणार आहे, डिस्टर्बन्सला लेस सेन्सिटिव्ह असणार आहे. नेक्स्ट 6 वन आहे हायली सेन्सिटिव्ह टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम ही काय एन्व्हायरमेंटल चेंजेसवर हायली सेन्सिटिव्ह असणार किंवा त्याच्यावर जास्त डिपेंडेड असणार आहे. आणि क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीममध्ये काय असणार आहे, लेस सेन्सिटिव्ह टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस. म्हणजे एन्व्हायरमेंटल चेंजेसची काय असणार आहे, क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम ही लेस सेन्सिटिव्ह असणार आहे. तर अशा ह्या दोन कंट्रोल सिस्टीममध्ये डिफरन्स असणार आहे, ओपन लूप कंट्रोल सिस्टीम आणि क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम.